वळूया पुढील बातमीकडे। आरोपी राजेंद्र हगवणे मावळमधील पवनानगर भागात असलेल्या बंडू फाटक याच्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता। याच फार्म हाऊसवर आरोपी राजेंद्र हगवणे हा थार गाडी घेऊन आला होता। तर ज्या फार्म हाऊसवर तो लपला होता त्या ठिकाणी TV9 ची टीम देखील दाखल झालेली आहे। या ठिकाणी तो फरार असताना तो अनेक ठिकाणी जो आहे तो या ठिकाणी मुक्कामी राहिला। त्याच दरम्यान पुण्यातील मावळ तालुक्यामधील पवना धरण या ठिकाणी बंडू फाटक यांचं एक फार्म हाऊस आहे। या फार्म हाऊस मध्ये देखील त्यांनी एक मुक्काम केल्याची माहिती जी आहे ती समोर येते। याच फार्म हाऊसचे मालक बंडू आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, तुम्हाला ही घटना जी आहे ती माहिती होती की राजेंद्र हगवणे हा जो आरोपी आहे, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील तो एक मुख्य आरोपी असल्याचं समोर येते, तरी तुम्ही त्यांना ते फार्म हाऊस जे आहे ते देण्यात आले त्यांच्याकडे? त्या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती, कारण माझ्या घरी मुलाचं लग्न आहे, त्या कार्यक्रम होता। 8 दिवस मी त्याच्यामध्ये बिझी होतो। त्याच्यामुळे राजेंद्र हगवणेने असे काही कृत्य केले याची मला बिलकुल कल्पना नव्हती। आणि पूजेच्या दिवशी सत्यनारायणची पूजा होती, त्या दिवशी बंडोपंत बेगडेंचा फोन आला होता की तुमचे मित्र कोण राजेंद्र हगवणे, त्यांना माझ्या फोनवरनं बोलायचे। तर ते माझ्याशी बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। तर मला या गोष्टीची कल्पना नसल्यामुळं मी म्हणलं जा। जर कल्पना असती तर मी त्यांना तेव्हा सांगितलं असतं की मी जाऊ नका आमच्या फार्म हाऊसवर, पण मला या गोष्टीची कल्पना नव्हती। माझ्या घरी लग्न सत्यनारायणची पूजा पण होती त्या दिवशी आणि मी फार गडबडीत होतो। आणि बंडोपंत बेगडेंशी बी मला जास्त बोलता नाही आलं फोनवर, माणसं पाहुणे रावणे खूप होते घरी। तर मला या गोष्टीची कल्पना नव्हती म्हणून मी त्यांना जा म्हणलो, पण ते गेले। मग राहिले का नाही राहिले ते परत मलाही फोन आला नाही आणि मी त्यांना फोन केलेला नाही, कारण माझ्या घरी कार्यक्रम असल्यामुळे मी त्यांच्या काय डोक्यात माझ्या काय राहिलं नाही ते। आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट बी नाही केलं आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट नाही केलं। तुम्ही ज्यांचं आता नाव घेतलं बंडोपंत जे आहे बेगडे, ते राजेंद्र हगवणे आणि तुम्ही, तुमच्या तिघांचा काय संबंध येतो की तुमचं फार्म हाऊस जे आहे ते त्यांना देण्याची वेळ तुमच्यावर आली? हो, देण्याची वेळ नाही आलेली। ते बंडोपंत बेगडे माझे मित्रच आहेत आणि ते नेहमी माझ्या फार्म हाऊसवर जात असतात। तर त्या अंकुशाने मी म्हणलं असं तसेच चाललेले आहेत ते बसायला। तर म्हणलो होतं त्या हिशोबाने मी त्यांना म्हणलो होतं जा बसायला तिथं। आणि राजेंद्र हगवणे राहिले तर मुळशीतून मोठे कार्यकर्ते आहेत। मी बी शिरोली चांदोली गावचा सरपंच आहे। मी त्या कार्यक्रमातून आमची अधूनमधून कुठेतरी भेट होत असते, त्यामुळे मी राजेंद्र हगवणेला ओळखतो। आता आपण पाहिलं तर या गुन्ह्यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस जे आहे ते तपास करत आहे। ज्या ज्या ठिकाणी जे हगवणे जे आहे ते आरोपी त्या ठिकाणी राहिला त्या ठिकाणची चौकशी करतात। तुम्हाला काय पोलिसांचा फोन आला का किंवा तुमच्याकडे काय विचारणा झाली का पोलिसांकडून? नाही, पोलीस आले होते आमच्या घरी, आमची चौकशी केली। आणि हे जे तुम्हाला आता मी सांगितलंय ही सेम परिस्थिती पोलिसांना मी दर्शवलेली आणि त्यांना सांगितलेले। आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर एक निश्चित या संदर्भात तुमच्याकडून अपडेट घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर पैशाच्या हव्यासापोटी हगवणे कुटुंबानं वैष्णवीचा बळी घेतला। वैष्णवीचे वडील अनिल कसपाटे यांचा हगवणे कुटुंबावर हा आरोप आहे। हगवणे कुटुंब आर्थिक विवंचनेत होतं असंही अनिल कसपाटे यांनी म्हटलेलं आहे। निलेश चव्हाण हा गुंड प्रवृत्तीचा माणूस असं अनिल कसपाटे म्हणाले। सरकार आणि पोलीस प्रशासन आमच्या सोबत असल्याचंही कसपाटे यांनी म्हटलंय। वैष्णवीचे वडील अनिल कसपटे सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। वैष्णवीचा जो सासरा आहे त्यानंतर दीर हे फरार होते, पण काल त्यांना अटक केलंय। आता 26 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे। काय तुमची मागणी आहे एकंदरीत ह्या सर्व हगवणे कुटुंबाप्रती? हे फरारी आरोपी 7 दिवस फरार होऊन काल हजर झाले, त्यांना पोलीस कोठडी मिळाली 28 तारखेपर्यंत। पण माझी मागणी अशी राहील की यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे, कारण ह्यांनी संगनमताने कट करून माझ्या मुलीला मारून टाकलेलं आहे। म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टवरती त्यांचं लवकरात लवकर त्याचं न्याय करावा। न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि या राज्य सरकारवरती सुद्धा माझा पूर्ण विश्वास आहे। त्यामुळे मला माझ्या वैष्णवीला लवकरच न्याय मिळेल अशी मला खात्री आहे। सर्व या प्रकरणामध्ये जो ज्यावेळेस वैष्णवी गेल्याच्या नंतर ज्या दिवशी म्हणजे बाळाची पण खूप हेळसांड झाली आणि याच्यामध्ये या प्रकरणामध्ये असलेला निलेश चव्हाणच्या सुद्धा आता घरावरती पोलिसांनी छापा टाकला। त्याचा लॅपटॉप जप्त केलाय, त्यातून काही आक्षेपार्ह व्हिडिओ असतील किंवा ज्या बंदुकीचा धाक दाखवण्यात आला ती बंदूक मात्र आणखी सापडली नाही। ह्या निलेश चव्हाणच्या प्रकरणाकडे किंवा त्या व्यक्तीकडे तुम्ही कसं बघताय?
नाही, तो निलेश चव्हाण माझ्या पूर्ण परिचयाचा नाही, पण शशांक हागवणेबरोबर कायमस्वरूपी त्यांचं एकत्रित काहीतरी व्यवसाय आहेत असं मला थोडंसं माहिती होतं. आणि त्याच्याकडे पाहिलं तर एकंदर तो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहेच तो गुंड प्रवृत्तीचा. आणि तो रिव्हॉल्वर बाळगून त्यांनी रिव्हॉल्वरचं जे लायसन घेतलं आहे किंवा ते नाही घेतलं आहे मला नाही माहिती, परंतु रिव्हॉल्वरचं दाग टाकून बरेच असे गुन्हे, पैसे बुडवणे असे प्रकार तो करत असतो. त्यामुळं त्यालाही माझी मागणी अशी आहे की त्याच्याकडं जे काही सापडेल ते जप्त करावं आणि त्याला लवकरात लवकर अटक व्हावी अशी माझी मागणी आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे.